2 मिनिट फक्त, कारण लाईटही गेली होती आणि नेटही गेलेलं होतं, त्याच्यामुळं हा डिस्टर्बन्स आला याच्यामध्ये. बांधवांनो, मी आपल्याला सांगत होतो की या बाबतीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजितदादांना आपल्याला त्यावेळेला निधी देत असताना त्याही वेळेला खरं तर आडकाठी आणली होती आणि त्यावेळेसच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यानंतर तो आपल्याला टप्पा भेटला. नंतर जो तिसरा टप्पा होता, काहीला दुसरा, काहीला तिसरा, काहीला पहिला, तर या टायमामध्ये तिसऱ्या टायमामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडेच अर्थ खातं होतं. त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपल्याला 1100 कोटी त्यावेळेला दिले. परंतु दुर्दैवानं चौथ्या टप्प्याच्या वेळेला आणि काहीच्या तिसऱ्याच्या, काहीच्या दुसऱ्याचा आणि काहीचा पहिला टप्प्याचा, या वेळेला मात्र अजितदादा हे आपल्या परत राशीला आले. दादाने आम्हाला वारंवार एक गोष्ट सांगतायत की तुम्ही माझी बदनामी करताय, म्हणा तुम्ही माझ्या बाबतीमध्ये माझी जास्तीत जास्त माझ्या नावानं बोंबाबोंब करताय. कारण आम्ही आता इथं छत्रपती संभाजीनगरला त्यांना भेटलो होतो, त्यावेळेला त्यांनी तेच वाक्य वापरलं होतं की तुम्ही माझ्या नावाची बोंबाबोंब करता. खरं तर माझ्या बांधवाचं शिक्षक जेवढे माझ्या अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित आणि उपाशीपोटी बांधव आहेत, या बांधवांचं दादाच्या बाबतीमध्ये कधी आणि कधीही चुकीचं मत नव्हतं. परंतु दादा हे जाणीवपूर्वक जणू काय आमच्याच बाबतीमध्ये अशा प्रकारची आडकाठी करतायत. हा सध्याच्या लोकांमध्ये समज चाललेला आहे, हे दादानं समजून घेणं गरजेचं झालेलं आहे. आणि जेवढेही दादाच्या जवळचे लोक आहेत त्यांनीही दादाला ही गोष्ट समजावून सांगितली पाहिजे की आपल्या बाबतीमध्ये हा समज चाललेला आहे लोकांमध्ये. कारण आजच्या कंडिशनमध्ये जर ही फाईल कोणी अडवत असेल तर ते फक्त आणि फक्त दादाच अडवत आहेत, हा लोकांमध्ये सर्वत्र समज गेलेला आहे. त्याच्यामुळं दादांनाही आमची नम्र विनंती आहे, दादा आता इलेक्शन आलेलं आहे, या इलेक्शनच्या तोंडावर आपण जवळपास महाराष्ट्रातल्या 63साठीच आपण निधीच्या बाबतीमध्ये एवढी टाळाटाळ का करताय, हा एक मोठा प्रश्न आमच्या सर्वांच्या समोर आहे. कारण आता फक्त दादा हा आठवडा राहिलेला आहे. आम्ही आपल्याला या माध्यमातूनही विनंती करत आहोत, कारण आपण जर सगळ्यांना दिसत आहे, जर ही गोष्ट दिसत आहे, लोकांना माहीत आहे की हे लोक आमच्यासाठी काम करतायत, या लोक आमच्यासाठी मरमर करतायत. आता आमचे शिक्षण मंत्री महोदय या दीपक केसरकर साहेबांनी तर पहिले आमच्या दीपकजी केसरकर साहेबांनी तर आमच्यासाठी डोळ्यात पाणी आणलं. रात्रीच्या 7:30-8 वाजता कुठला मंत्री महोदय आहे की तो आंदोलनाला भेट देतोय म्हणून. म्हणजे यामुळं ऑटोमॅटिक आमच्या लोकांच्या मनामध्ये दीपक केसरकर साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या बाबतीमध्ये चांगलं मत होणारच ना. मग दादा आपणच एकमेव असे का आहात की जे या फाईलला अडवण्याचा प्रयत्न करताय. मान्य आहे की आजची परिस्थिती तुमची काही वेगळी आहे, पण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्याच्या तिजोरीवर कुठलाही जास्तीचा भार येणार नाही ना. तुम्ही 5,000 कोटीचा ऑलरेडी बजेटचं म्हणजे या बाबतीमध्ये सविस्तर त्याचा डाटा काढलेला आहे. आणि 5,000 कोटीपैकी आता द्यायचेच आपल्याला किती, फक्त 1100 कोटी द्यायचे. आणि राहतात किती समोरचा एक टप्पा 1100 कोटीचा, टोटल 2200 कोटीचा खर्च एक्स्ट्राचा खर्च येतोय.
मग जर 2200 कोटीचा जर खर्च येत असेल आणि हा जर विषय कायमचा निकाली निघत असेल तर दादानी अडचण आणू नये हे आमचं मत आहे. त्यामुळं जेवढेही दादाचे लोक असतील, त्यांच्या जवळचे असतील, आणि विशेषतः आमदार विक्रम काळे साहेब, आमदार सतीश चव्हाण साहेब यांना तर आम्ही हक्कानं ही गोष्ट सांगू इच्छितोय की ही गोष्ट दादाला सांगा आपण, कारण वेळ खूप कमी आहे, इलेक्शन तोंडावर आलेलं आहे. 63,000 शिक्षकांचा विनाकामाचा रोष आपण का ओढवून घेत आहे, तेही म्हणजे विशेष असं कारण नसताना आज 51-52 दिवस जर आंदोलनाचा उजळत असेल आणि 51-52व्या दिवसापर्यंत जर आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेतल्या जात नसेल तर हे चुकीचं आहे. विक्रम काळे साहेब आमदार विक्रम काळे साहेबांना सुद्धा आमची नम्र विनंती आहे की त्यांनी दादापर्यंत जावं, दादांकडे बसावं, दादांना या शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या भावना समजून सांगाव्यात. आणि जर तुम्हाला वाटत असेल की 63,000 लोकच फक्त हे लोक आहेत, साहेब आम्ही शिक्षक लोक आहोत, कुठल्याही मतावर कसा प्रभाव पाडायचा याच्या इतकं चांगलं गणित शिक्षका इतकं दुसरं कोणालाही जमू शकणार. आमच्या फॅमिलीमधले 10 मेंबर जरी आम्ही धरले तर 63 गुणिले 10 हा जवळपास 7.5-8 लाखापर्यंतचा आकडा हात जातो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आम्ही प्रभावित करणारे इतर लोकांनाही सहज प्रभावित करू शकतो. अरे एक गाव आमच्या जवळ असल्यासारखं आहे, एका शाळेजवळ एक गाव असल्यासारखं आहे. आपण ही गोष्ट समजून घ्या आणि समजून घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आमचा जो विषय आहे, कारण फाईलच्या संदर्भामध्ये आमच्याकडे जी माहिती भेटलेली आहे ही फाईल दादाच्या बंगल्यावरच आहे हे आम्हाला सर्वांना माहीत झालेलं आहे. मग दादाच्या बंगल्यावर जर फाईल असेल तर दादांना त्या फाईलवर सही करून, कारण दादाने त्या दिवशी आम्हाला इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितलं होतं की अरे माझ्याकडे फाईलच आली नाही. पण आजच्या कंडिशनमध्ये आम्ही सर्वजण ठामपणानं सांगू शकतो फाईल दादाकडे गेलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात जाणतो आहे की फाईल दादाजवळ आहे. मग जर सगळ्या त्रुटीची पूर्तता केलेली असेल, सर्व काही गोष्टी केलेल्या असतील तर आमची ही फाईल अडवण्याचं कारणच काय आहे? बांधवांनो, तुम्हाला जर वाटत असेल या फाईलवर सही झाली पाहिजे आणि उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय आला पाहिजे, दादा इतकेच आपण स्वतःही याच्यासाठी जबाबदार आहोत. दादा इतकेच आपण स्वतःही या बाबतीमध्ये स्वतःला जबाबदार समजलं पाहिजे. कारण अरे लढणारे लढत चाललेले आहे. तो आमचा राहुल कांबळे गेल्या 51 दिवसापासून मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेला आहे. या लढणाऱ्या लोकांना स्वतःच्या कुटुंब नाहीत का, फॅमिली नाहीत का, लेकरं बाळा नाहीत का? आमचा पूर्ण फॅमिलीचा वेळ आम्ही तिकडे द्यायला लागलेले आहोत ना. आमचे सगळे समन्वयक तिकडे वेळ देत आहेत ना. आम्ही स्वतःला काही नेतेही समजत नाही, तिथं काही खूप मोठे आम्ही नेते आहोत असंही काही समजत नाही. तुमच्यासारखा सामान्य शिक्षक म्हणून तिथं उपस्थित राहतं, तुमच्यासारखंच सामान्य म्हणून तुमच्यासोबत आम्ही मातीमध्ये बसायला लागलेलो आहोत. त्या दिवशी चिखलात बसलोच गेल्या शुक्रवारी. मग घरी बसून आपणही किती दिवस ते होईल तेव्हा होईल, लोक लढायलेत ना असं म्हणून तुम्ही घरी बसणार आहात का? कारण खरं तर आपणच आपला घात करतो आहोत हेही आपण समजून घ्या. कारण जास्तीत जास्त लोकांची संख्या आता या 2-4 दिवस तुम्हाला लोक तिथं म्हणजे घरदार सोडायला काय अडचण आहे? राहिलायच किती? एक फक्त आठवडा आपल्याकडे मोजून फक्त 5 दिवस आहे, पुढच्या शुक्रवारपर्यंत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5 दिवस आहेत फक्त. आणि या 5 दिवसासाठी आपण तिथं येऊ शकत नाही. तुम्हाला अगोदरपासून आम्ही सांगत आहोत, कुठला जर मुख्याध्यापक,
कुठली जर संस्था याच्यामध्ये आडकाठी आणत असेल तर आम्हाला बिनदिक्कतपणे फोन लावून सांगा ना की सर ही आम्हाला येऊ देत नाहीत. त्याची कशी म्हणजे त्याला कसं वाट्यावर आणायचं हे आम्ही पाहतो. खरं तर या संस्था चालकायचं हे काम आहे होतं. कुठलं या अनुदान आणणं, अनुदानासाठी लढा उभा करणं हे संस्था चालकायचं काम होतं. पण तरी आम्ही करतोय. जर असा कुठला संस्था चालक असे या आपल्या कामामध्ये अडथळा आणत असाल तर त्या बाबतीमध्ये बिनदिक्कतपणे तुम्ही आम्हाला सांगा ना. आता आम्ही असे काही संस्था चालक पाहिलेले आहेत की जे स्वतःहून सांगतायत लोकांना, अरे जा रे बाबा, जा तिथं आंदोलनामध्ये जा. परंतु हे आंदोलनाच्या नावाखाली सुट्टी घेतात आणि घरी बसतात. असेही शिक्षक आम्ही आणि असेही कर्मचारी आम्ही पाहिलेत. जर अशा प्रकारचे जर कुठले कर्मचारी असतील तर अशा बाबतीमध्ये आम्हाला माहिती सांगा त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी. कारण एका बाजूला इथं पूर्णपणा लढा हा आता निर्णायक टप्प्यावर येऊन थांबलेला आहे, निर्णायक वळणावर येऊन थांबलेला आहे. आणि निर्णायक वळणावर येऊन थांबलेला असताना जर आम्ही घरामध्ये जर घर कोंबडे म्हणून बसत असतील तर आम्ही आमचाच घात करतोय की दुसऱ्याचा करतोय? कोणी दुसरा आमचा घात करतोय? बाबा रे, आता तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जर निघलेले नसाल तर आज निघा. आज निघून उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये मैदानात या. ज्यांना आत्ता निघणं शक्य नाही त्यांनी उद्या सकाळी निघा. कोणत्याही गाड्या धरा, काहीही करा, पण उद्या, परवा, तेरवा समोरचे 5 दिवस हे 5 दिवस स्वतःसाठी द्या. तुमच्या माहितीस्तव 100% सांगतोय, तुम्हाला टप्पा भेटल्याशिवाय, समोरचं अनुदान भेटल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याच्यासाठी मात्र घर सोडावं लागेल. लेकरा बाळाईला सांगा, बायकोला सांगा, अरे आमच्या महिला भगिनी तिथं येत आहेत राव. गोंदिया, गडचिरोलीच्या महिला येतात, नंदुरबारवरूनच्या महिला येत आहेत. आणि आम्ही पुरुषासारखे पुरुष असून घरामध्ये लपून बसतोय. अरे लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला. काय तुमच्यासाठी जर महिला लढत असतील आणि तुम्ही जर घरामध्ये बसून राहत असाल तर तुमच्या इतका नालायक आणि मी काय बोलावं, म्हणजे इतकं त्याच्यासाठी शब्दही हे वापरू वाटणार तुमच्यासाठी. म्हणजे लढणारे तेवढे लढत राहत आहेत, मैदानात येणारे ते बिचारे येत राहतात. मला काल अचल खाम सरचा जालन्यावरून फोन आला. त्याईनं माझ्याकडे काही नंबरही पाठवले. त्याच्या शाळेतले जवळपास बरेच कर्मचारी, 1-2 सोडले तर उर्वरित सगळे कर्मचारी तिथं शाळेवरच म्हणजे तिथल्या तिथंच थांबून राहतात. का रे बाबा, तुम्हाला अनुदान नको आहे? अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या या लाजिरवाण्या, म्हणजे आज जी गोष्ट व्हायला लागली ना, जे शासन अद्यापही न झुकण्याचं कारण किंवा दादासारखे लोक न झुकण्याचं कारण, तर त्याच्यासाठी आम्हीही तेवढेच जबाबदार आहोत. दादा तर ते दादाचं काम करतील, ते 100% दादा आपल्याला देतील हे मला खात्रीशीर माहीत आहे. पण आपली जिम्मेदारी आहे की नाही? आपण जर तिथं जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहिलो, जास्तीत जास्त संख्या दाखवली, मैदानामध्ये पाऊल ठेवायला जर जागा राहिली नाही, अरे दादाच काय, दादा जो कोणी जरी आला ना तरी तुम्हाला अनुदान दिल्याशिवाय राहणार नाही. वेळ आत्ताचीच आहे बांधवांनो, आत्ताचीच वेळ आहे. या वेळेमध्ये जर या वेळेचा जर तुम्हाला फायदा घेता आला नाही ना तर तुमच्यासारखा महामूर्ख किंवा नालायक किंवा आत्मघातकी दुसरा कोणीही राहणार नाही. कोणीच आत्मघातकी राहणार नाही एवढं. कारण हा आत्मघात आपण स्वतः करणार आहोत. त्याच्यासाठी बांधवांनो काही करा. उद्या, परवा, तेरवा समोरचे शुक्रवारपर्यंतचा वेळ
तुम्ही आंदोलनासाठी दिलाच पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्व शाळांच्या संस्थाचालकांना, मुख्याध्यापकांना माझी नम्र विनंती आहे. मी विनंती करायला लागलोय सध्या. आमच्या मराठवाड्यातल्या सर्व शाळातील मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना माझी नम्र विनंती आहे. कोणीही आपल्या कर्मचारी जर आंदोलनाला निघत असतील आणि तुम्ही जर त्याला अडवत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. काय हे आत्ताच मी एक सांगून देतोय. एका बाजूला विनंती करतोय त्याला पाठवून द्या. काय सगळ्याला येऊ द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेवढेही आमचे मुख्य समन्वयक आहेत या सर्व समन्वयकांना सुद्धा तिथं उपस्थित राहावं. सर्व समन्वयकांनी तिथं समोर राहावं. एका विचारानं, एका मनानं, एका दिलानं आपण सगळेजण हा लढाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू. कारण इथं कोणी नेता नाही, कोणी कार्यकर्ता नाही. सर्वच नेते, सर्वच कार्यकर्ते. त्याच्यामुळं कोणामध्येच्या मनामध्ये किंतु परंतु असेल की बाबा तिथं कोणाला आम्हाला बरोबर हे भेटत नाही. मित्रांनो, मनातून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारा. सध्या फक्त आपल्याकडे मोजून 5 दिवस आहे. या मोजून 5 दिवसांमधला आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा प्रयत्न करू. कारण लढणं नितांत गरजेचं झालेलं आहे. आज जे फेसबुक लाईव्ह यायचं होतं ते एवढंच कारण होतं. कारण मागचा जो शुक्रवार होता त्या शुक्रवारी जवळपास मैदान फुल झालेलं होतं. या कालच्या शुक्रवारी मात्र म्हणावी तशी जरी संख्या होती तरीही जेवढी पाहिजेत होती तेवढी संख्या तिथंही राहिली नव्हती. बांधवांनो, माझी नम्र विनंती आहे आपल्या सर्वांना, आता या निर्णायक लढाईच्या प्रसंगी कोणीही पळकुटी भूमिका घेऊ नका. आपण सर्वजण एकमेकाच्या हातात हात घालून शासनाला सांगून देऊ की बाबा रे, आमची एकजूट आहे म्हणा. जिथं आता काही ठिकाणी काही जणांचं म्हणणं आहे की अद्यापही बऱ्याच जण या बाबतीमध्ये मनावा तसा रिस्पॉन्ड करत नाहीत किंवा रिस्पॉन्स देत नाहीत. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपले हेवे दावे, आपल्यामधल्या सर्व गट तट, सर्व संघटना या त्या सगळ्या एवढ्या वेळेला बाजूला सरत. बांधवांनो, सर्वांनी जर मोठ्या संख्येनं मैदानामध्ये उपस्थिती लावली ना, मैदानाच्या बाहेर पोलिसला सुद्धा वाटलं पाहिजे की एवढे लोक हे आलेत कुठून. इतकी मोठी, आणि 2-4 दिवस आपण तिथंच घालून राहू. काय जोपर्यंत आपला हा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण तिथं वेळ देऊया, हेच मला आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळं खरं म्हणजे तर या ठिकाणी विनंती करणं चुकीचं आहे, परंतु तरीही मी आपल्याला सर्वांना विनंती करतोय की एवढ्या वेळेस या 2-4 दिवसासाठी पूर्ण ताकदीनिशी तुम्ही उपस्थित राहा. एवढंच मला या फेसबुक लाईव्हच्या प्रसंगी सांगायचं आहे. निश्चित आपलं यश आपल्याला या आठवड्यामध्ये मिळणार म्हणजे मिळणार. या एकाच ध्येयानं प्रेरित होऊन आपण सर्वजण त्या ठिकाणी जमूया. उर्वरित आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला खरंच अनुदान पाहिजेत असेल तर मैदान गाठा. आणि जर 2029 पर्यंत, आता मी एक व्हॉट्सअपला मेसेज पाहिला की तो गब्बर सिंग आणि त्या शोलेमधल्या डायलॉगचा, अरे कितने आदमी है मैदान पर, 70,000 आदमी. नाही, आमच्या त्या सचिन माहूर सरनं जगत मित्र याच्यामध्ये ते लिहिला होता, ते लेख लिहिलेला आहे कि कितने आदमी थे मैदान पर. तो मैदान पर 1,000 आदमी और टोटल ऐसे कितने आदमी आहे तो 70,000 आमचे लोक सांगायचे. एका बाजूला 70,000 सांगायचे
आणि मैदानावर फक्त 1000 लोकही नसायचे. शासन तर साहजिकच ते विचार करणार ना, अरे लोकायला यायला गरजच नाही. गरज नाही म्हणून तुमच्या तो आपला विषय लांबत चाललेला आहे. काय जर तुमची गरज दाखवली, तुम्ही जर स्वतः जास्तीत जास्त संख्येनं तिथं उपस्थित राहिलात, तर निश्चित मी सांगतो येत्या कॅबिनेटमध्ये, आणि कॅबिनेट कधी आहे हा प्रश्नच सध्या विचारू नका, कारण पुढच्या आठवड्यामध्ये 2 कॅबिनेट होणार आहे. काय त्याच्यामुळं आजचे काही खूप दिवस राहिले नाहीत. आता कॅबिनेट कधी आहे, कॅबिनेटलाच आम्ही यावं काय, आणि कॅबिनेटच्या दिवशी आम्ही तिथं थांबायचं काय, हे प्रश्नच नाहीत खरं तर. आताच प्रश्न आहे तुम्ही किती लोक तिथं आता उपस्थित राहता. अरे स्वतःहून कॅबिनेट घेतील तुमच्यासाठी हे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, एवढी द्यायची म्हणजे ते तुमच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत, परंतु आपणच आपल्यासाठी पॉझिटिव्ह नाहीत ना. त्याच्यासाठी ह्या गोष्टी कॅबिनेट आहे आणि कॅबिनेट नाही हा विषय सध्या राहिलेलाच नाही. सध्या संख्या तिथं कशी राहील हे महत्त्वाचं आहे. तुम्ही तिथं मैदानात कसे उपस्थित राहाल हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी बांधवांनोच पूर्ण ताकदीनिशी आणि एकजुटतेनं आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे, हेच मला या प्रसंगी सांगायचं आहे. धन्यवाद.